धोंड्यापासून बांधापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. जो चांड्यापासून बांधापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही ब्रेकिंग न्यूज घेऊन आली आहे. आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार यंदाच्या पावसाळ्यात कांद्याचा दर हा 100% 5,000 होणार आहे. पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव तो तर विचारायला लागलाय की यंदाच्या पावसाळ्यात कांद्याचा भाव का व कशामुळे 5,000 होणार आहे, आणि जर कांद्याचा दर 5,000 होणार असेल तर याच्या मागचं असं कोणतं महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कांद्याचा दर हा 5,000 होणार आहे. चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं इथं उत्तर जाणून घेऊयात. ज्यांना प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. आणि आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की बाबांनो, फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि मला माहिती आहे माझी मेहनत बघून आपण सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा आणि कृपया करून घ्या. याच्यामुळे काय होते, आपल्याला येणारा व्हिडिओ मिळतो पण मला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. म्हणून एवढी विनंती की बाबा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करून घ्याच. जो चांद्यापासून बांधापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची वार्ता आहे की यंदाच्या पावसाळ्यात कांद्याचा दर हा 100% 5,000 होणार आहे. पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव तो विचारायला लागले की यंदाच्या पावसाळ्यात असं काय घडणार की ज्याच्यामुळं कांद्याचा दर हा 100% 5,000 होणार आहे. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं उत्तर देतो की यंदाच्या पावसाळ्यात का व कशामुळे कांद्याचा दर हा होणार आहे 5,000. तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी जी आहे ती सध्या 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1,100 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची आवक ही थोडी वाढली आहे आणि भारतातून कांदा हा आखाती देशांना निर्यात होत नाही, म्हणून सध्याच्या कंडिशनला कांद्याचा दर दबावत आहे. पण जेव्हा कांद्याचा दर 700 ते 1,100 दरम्यान आहे तेव्हा तुम्हाला कोणी म्हणत असेल की भविष्यात कांदा 5,000 होणार आहे तर तुमचा विश्वास बसेल का? तर 100% बसायला पण नाही पाहिजे. पण अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला यामागची पार्श्वभूमी कारणं सांगतो की कशामुळं या ठिकाणी कांद्याचा भाव हा पावसाळ्यात 5,000 होणार आहे. तर यामागचं कारण लक्षात घ्या की 2025-26चा जो हंगाम आहे, जो की हंगाम सध्या सुरू आहे, तर या हंगामामध्ये कांद्याचं जे उत्पादन आहे ते देशामध्ये 11% घटले, तर महाराष्ट्रामध्ये तब्बल किती टक्क्यानं? 23% घटले. लक्षात घ्या मित्रांनो, एवढंच नाही तर अल निनोचं सावट पूर्ण देशावरती आहे. याचा अर्थ जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी होणार. याच्यामुळं लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी खरीप व रब्बी हंगामात कांद्याची लागवड घटणार, पर्यायानं कांद्याचं उत्पादन घटणार. 2 वर्ष कंटिन्युअस कांद्याचं उत्पादन घटणार असल्यामुळे पावसाळ्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात भला मोठा गॅप निर्माण होणार आहे. हाच गॅप कांद्याला तेजी प्रदान करणार आहे. आणि लक्षात घ्या, ही जी तेजी तर ही तेजी कांद्याच्या दराला जुलै महिन्याच्या एंडपर्यंत 2,500 ते 3,000 आणि ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कांद्याचा दर हा 5,000 होताना दिसणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडे पाऊस कमी पडणार, याचा अर्थ बांगलादेशमध्ये सुद्धा पाऊस कमी पडणार आणि बांगलादेशमध्ये जर कांद्याचं उत्पादन कमी झालं तर बांगलादेश भारतातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात करणार आणि याच्यामुळे सुद्धा कांद्याच्या दराला आधार मिळणार. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ही ब्रेकिंग न्यूज आहे की जो कांद्याचा दर आहे तो या महत्त्वाच्या कारणांमुळे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात या पावसाळ्यात 5,000 होणार म्हणजे होणार. या पद्धतीने विचार करून विक्रीचा निर्णय घ्या. सध्या तर मला वाटते कांदा विक्री थांबवा. ज्यांचा कांदा 3-4 महिने आल्यानंतर टिकू शकतो त्यांनी कांदा चाळीत कांदा पाठवावा. लो क्वालिटीचा कांदा विकून टाकावा, ज्यामुळे तुमचा दुहेरी फायदा या ठिकाणी होऊन जाईल.
आता भविष्यात देशात कांद्याचा भाव हा कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचे होणार प्रत्येक आपल्या मित्र राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत उद्याला मनापासून करतो. आपल्या सर्वांचे आभार.